श्री स्वामी समर्थ। प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर म्हणजे दत्त महाराजांनी आमच्याकडून जोडीने पारायण करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे काही मला अनुभव आले तर ते अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज। तर आता हे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पारायण सुरू केलेलं होतं आणि हे 2 दिवस मात्र म्हणजे एकदम भयानक धावपळ होती। एकदम वटपौर्णिमेचा दिवस, त्या दिवशी वटपौर्णिमेची पूजा, त्याच्यानंतर शेवटचे गुरुचरित्रातले 9 अध्याय वाचायचे होते, त्याच्यानंतर संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा करायची होती, त्याच्यानंतर आता कालचा दिवस गुरुचरित्र पारायणाची समाप्ती होती। म्हणजे हे 2 दिवस एकदम फुल बिझी होते एकदम, पण काही नाही, दत्त महाराजांनी खूप चांगल्या प्रकारे सगळं करून घेतलं। तर आता म्हणजे विषय कसा झाला की पारायण खरं मला एकटीलाच लावायचं होतं आणि खूप कधीच चालू होतं ते। तर मी छान माझं मांडणी वगैरे करून आली, मस्त पूजा मांडणी सगळं केलं आणि दिवा लावायचा। तर चौरंगावर लावण्याऐवजी मी विचार केला की साईडला डब्यावर ठेवू आपण दिवा, आणि मग मी ते सगळं केलं। फक्त मी दिवा लावलेला नव्हता, मी पूजा मांडणी करताना दुसरा छोटा दिवा लावलेला होता आणि अखंड दिवा नव्हता लावलेला तोपर्यंत। मग मी खाली आली, मिस्टरांना तेच म्हटलं की तुम्ही वरती जाऊन बघून घ्या की दिवा डब्यावर ठेवू की चौरंगावर ठेवू, आणि मग ते खाली आले आणि म्हणे मग मी पण लावू का पारायण। म्हटलं उलट भारी ना की एकाच वेळेस दोघांचे पारायण होतात असं। म्हणजे काय ही पहिल्याच वेळेस आम्ही जोडीने पारायण केलं असं नाही, आम्ही म्हणजे जेव्हा दत्त महाराज पारायण करून घेतात त्यावेळेस आम्ही शक्यतो जोडीनेच पारायण लावतो। एक दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे आणि आपला एक जो ओरिजिनल म्हणजे जो मोठा ग्रंथ आहे ना, तर तो एक ग्रंथ आहे। तर यांना कसं ऑफिसमुळे एवढा वेळ नाही मिळत, तर मग हे दिंडोरी प्रणीत ग्रंथातून करता आणि मग मी मोठ्या ग्रंथामधून करते। तर अशा प्रकारे मग आमचं म्हणजे 7 दिवस व्यवस्थित पारायण झालं आणि आता समाप्तीच्या दिवशी तर छान स्वयंपाक वगैरे झाला, मस्त रस, पुरी, घेवड्याची भाजी, बटाट्याची भाजी, वरण भात, भजे, कुरडई, असं छान मस्त सगळा स्वयंपाक झाला आणि मी नैवेद्य भरायला घेतले आणि तेवढ्यात की अरे तांबूल तर बनवलंच नाही। मग माझे मिस्टर खूप भारी तांबूल बनवतात, एकदम मस्त। मग तांबूल तर बनवलंच नाही आणि खरं सांगू का, मी प्रत्येक देवाच्या नैवेद्यामध्ये म्हणजे नवरात्रामध्ये आणि स्वामी दत्त महाराज म्हणजे तांबूलाशिवाय नैवेद्य हा अपूर्ण असतो खरं तर। आता मग काय करायचं, तर आता ते प्रत्येक वेळेस म्हणजे करतो तर मग ते मनाला पण पटत नव्हतं। मग यांनी काय केलं की ते नागिणीच्या वेलाचे पानं घेऊन आले आणि फटकन एकदम सुंदर पानाचे विडे बनवले। म्हणजे घरात तर म्हणजे आम्ही नेहमी तांबूल बनवतो तर त्याच्यामुळे म्हणजे असतंच, सगळं साहित्य असतंच उपलब्ध। मग यांनी फटकन पानाचे विडे बनवले आणि मस्त नैवेद्यांच्या ताटामध्ये ठेवले। मग जरा भारी वाटलं। मग आम्ही काय नाही, मग नैवेद्य ठेवला दत्त महाराजांना, पोथींना, देवाऱ्यामध्ये। मग नैवेद्य ठेवले, मस्त छान आरती। तर मी खरं सांगते, आरती करताना असं वाटत होतं की साक्षात दत्त महाराज त्या आरतीला उपस्थित आहे, इतकं प्रसन्न वाटत होतं। आणि दत्त महाराजांचा जो फोटो आहे ना, खरंच म्हणजे खूप छान, म्हणजे तुम्ही बघा, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, खूपच भारी वाटत होतं, खूप प्रसन्न खरंच। आणि मी खरं सांगू तुम्हाला, खरंच आयुष्यामध्ये एकदा तरी प्रत्येकाने गुरुचरित्राचं पारायण करावं। खूप जणांना त्याच्याविषयी भीती असते, पण खरंच अशी भीती खरंच बाळगू नका, तुम्ही एकदा करा। नाही तुम्ही नेहमी गुरुचरित्राचं पारायण केलं ना तर बघा। आणि शेजारचे जे काका मावशी आहेत ना, तर त्यांना जेवायला बोलवलेलं होतं। म्हणजे आमचे शेजारचे काका मावशी आहेत ना, त्यांच्यामुळे मला कधीच अडचण येत नाही की सिटीत खूप प्रॉब्लेम येतो। आता म्हणजे खूप जणांनी अनुभव घेतलेला असेल, कुणी जेवायला येतच नाही काय, पण मग शेजारचे जे काका मावशी आहेत ना, तर त्यांना म्हणजे मी कधीही बोलू द्या, समाप्ती म्हणजे पारायणाची समाप्ती असते तर ते कधीच नाही म्हणत नाही, नेहमी ते माझ्याकडं खरंच जेवायला येतात। मग काय, मग त्यांना जेवायला बोलवलं, मग छान त्यांची पाय वगैरे धुवून मस्त छान आधी पूजा केली, कारण की जो व्यक्ती पारायण काळात आपल्या घरात येतो तर साक्षात म्हणजे दत्त महाराजच आपल्या घरात आलेले आहेत, तर असेच आपण मनामध्ये भावना ठेवायची असते। मग त्यांची पूजा झाली, त्याच्यानंतर त्यांचे जेवणं वगैरे झाले। मग काकांना पण टोपी उपरणं, म्हणजे यांनी टोपी उपरणं घातलं काकांना। त्याच्यानंतर मग मी मावशींची ओटी भरली, मी ब्लाऊजच्याच पिसाने ओटी भरली खरं मावशींची। म्हणजे मला काय अनुभव आले पारायण करताना, पारायण व्यवस्थित झालं। पण एक दिवशी काय झालं की मी दुपारच्या वेळेला वाचायला बसली। आता मोठा ग्रंथ असल्यामुळे सगळं आवरून
मग बसायचं, कधी लवकर, म्हणजे असं हेच व्हायचं की मी दुपारच्या वेळेला बसली 2-2:30च्या दरम्यान मी बसली वाचायला आणि मला थोडंसं नाही का झोप यायला लागली जरा. मग मी विचार केला की हे थोडंसं वाचून घेऊ, थोडंसंच राहिलं होतं, एखादी 2 पानं आणि मग आपण खाली जाऊ. पण मला म्हणजे जरा बऱ्यापैकी गुंगी आलेली. तर तेवढ्यात काय झालं की माझं गेट वाजलं आणि त्याच्यानंतर दरवाजावर एकदम असे 2-3 वेळेस असं थाप मारल्यासारखं झालं, एकदम धाड धाड धाड. मग मी एकदम खडबडून म्हणजे हे झाली. मग मी दत्त महाराजांची माफी मागितली आणि मी उठली. मग वाचताना वरतून डोकावलं खिडकीतून, तर गेटमध्ये कोणी नव्हतं. मग म्हटलं खाली येऊन बघू की दरवाजात कोणी आहे का काय, तर दरवाजात पण कोणीच नव्हतं. शेजारचे काका होते, तर त्यांना म्हटलं कोणी आलं का, तर म्हणे नाही, कोणीच आलं नाही म्हणे. पण मला पूर्ण एकदम दरवाजा वाजवल्याचा पण आवाज आला, गेटचा पण आवाज आला. म्हणजे हा माझा काही पहिला अनुभव नाही. याच्या आधी पण मी एकदा सेवा करत होते ना, तर तेव्हा मला सेम असं म्हणजे हा अनुभव आलेला होता मला त्याच्या आधी पण एकदा. आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी, समाप्तीच्या दिवशी सगळं झालं. मग कसं असतं की हे बघा, आपण तर शेवटी माणूस आहे, चुका तर होतातच आपल्याकडून, तो काही विषय नाही, कोणीही असं परिपूर्ण नाही, चुका होतातच. मग आता मी म्हणजे मी तसं दररोजच दत्त महाराजांच्या पायावर डोकं ठेवायची, पण त्या दिवशी दत्त महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं म्हणजे ग्रंथावर. आणि तेच की त्यांना म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना क्षमा याचना व्हावं, की जे काही 7 दिवसांमध्ये काही चुकलं असेल, उच्चार चुकले असेल, किंवा म्हणजे आपण म्हणतो ना की काही नियमांचं उल्लंघन झालं असेल, कधी काही बोलण्यातून म्हणजे अपशब्द किंवा जे काही असेल, म्हणजे 7 दिवस तुमची सेवा करताना म्हणजे आमच्या दोघांकडून पण ज्या काही चुका झाल्या असेल दत्त महाराजा, तुम्ही ते पदरात घ्या की तुमचंच म्हणजे बाळ म्हणून तुम्ही त्या सगळ्या चुकांना आम्हाला क्षमा करावं, असं म्हणजे मी अशी प्रार्थना करत होती दत्त महाराजांकडे. आणि परत याच्यानंतर लवकर पारायण करण्याचा योग येऊ द्या, तर असं मी दत्त महाराजांना प्रार्थना करत होते. म्हणजे बऱ्यापैकी वेळ माझं डोकं त्या ग्रंथावर होतं, तर मला अचानक डोक्यात येणं असं एकदम आपण म्हणतो ना की असं फिरल्यासारखं व्हायला लागलं डोक्यामध्ये मला असं. म्हणजे मग मी घाबरली, म्हणजे मग मी पटकन डोकं हे करून घेतलं, मी उचलून वरती डोकं घेऊन टाकलं मी. म्हणजे मी नंतर मग माझ्या हे लक्षात आलं की म्हणजे गुरुचरित्र हा ग्रंथामध्ये इतकी ताकद आहे की ती आपल्याला नाही सहन होऊ शकत बॉ असं. म्हणजे तो ग्रंथ हा इतका शक्तिशाली आहे. आणि म्हणून मी सांगते दरवेळेस की तो म्हणजे इतका भव्य दिव्य जो ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथाचं खरं सांगते मी एकदा तरी पारायण करा. आणि आता आपण ज्याला म्हणतो ना की गुरुमाऊलींनी किती सोपं करून दिलेलं आहे, फळ तर प्रत्येक ग्रंथाचं सारखंच आहे. तुम्ही दिंडोरी प्रणित वाचा किंवा मग मोठा ग्रंथ वाचा, तर खरं सांगते न घाबरता प्रत्येकाने एकदा तरी गुरुचरित्र, आणि तुम्ही किती वेळेस गुरुचरित्राचा ग्रंथ वाचा की तुम्हाला त्याच्यातून म्हणजे जास्तच ज्ञान मिळणार आहे तुम्हाला. प्रत्येक वेळेला ना तुम्हाला असं समजत जातं नवीन नवीन. आपण पहिल्या वेळेस वाचतो एवढं कळत नाही, दुसऱ्या वेळेस जास्त कळतं. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आपलं ज्ञान आहे ना वाढत जातं. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की गुरुचरित्र हा असा ज्ञानाचा सागर आहे, त्याच्यातून किती घ्यायचं ना की हे आपल्यावर डिपेंड आहे. आणि खरंच की तो ग्रंथ म्हणजे की साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे. आता ज्यांनी तो वाचला असेल ना म्हणजे गुरुचरित्राचा ग्रंथ, की त्यांना खरंच या गोष्टीची म्हणजे या गोष्टीचा खरंच अनुभव आहे की काय आहे त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये, दत्त महाराजांचं किती हे त्याच्यामध्ये. असं म्हणण्यापेक्षा माझी कशी असते एकदम साधी भोळी सेवा, माफी मागून घ्यायची. आणि कसं असतं की देवाचे आपण लेकरच आहोत. मी प्रत्येक वेळी सांगत असते की आपण देवाचे लेकर आहे. आपलं देव कशाला त्रास देईल. हो, तुम्ही जाणून बुजून गोष्टी केल्या ना तर नक्की देव म्हणजे त्याची शिक्षा देतोच आपल्याला. पण असं म्हणतो ना की चुकून झालं किंवा आता नाविलाजच आहे, तर शेवटी आता म्हणतो ना की आपण देवाचे लेकर आहे, आपल्याला काही देव त्रास देत नाही. मी खरं सांगते. तर म्हणजे अशा प्रकारे ठीक आहे, हे 8 दिवस जरा खूपच हेक्टिक गेले. व्हिडिओ पण थोड्याफार म्हणतो ना आपण की लेट नाही झाल्या, पण दत्त महाराजांनी खूप छान जोडीने आमच्याकडून पारायण करून घेतलं. अनुभव पण आले. शेवटच्या दिवशी मस्त छान पहाटच्या वेळेला गुरुचरित्राचा ग्रंथ माझ्या स्वप्नामध्ये आला. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे ही. आणि खरंच तुम्ही पारायण करून बघा. आणि प्रत्येकाने म्हणजे अनुभव येतो म्हणजे येतोच, पण तुमच्या श्रद्धेचा विषय येतो. खरंच म्हणजे तुम्हाला नक्की ह्या 7 दिवसांमध्ये काही ना काही अनुभव येतो. मी खरंच इतकं जीव तोडून सांगते. म्हणजे का बरं की आता दत्त महाराजांनी बऱ्यापैकी पारायण करून घेतले, तर खरंच अनुभव येतो. आणि खूप म्हणजे आपले खरंच प्रॉब्लेम्स जे आहेत ना, तर हळूहळू खरंच हे प्रॉब्लेम्स आहे ना म्हणजे संपायला सुरुवात होते आपलं. आणि खूप इतकं प्रसन्न वाटतं घरामध्ये 7 दिवस. तर अशा प्रकारे. आणि हा अजून एक गोष्ट म्हणजे जर
तांदूळ बनवण्याची रेसिपी जर कुणाला पाहिजे असेल, खरंच म्हणजे आता हा ठीक आहे की आपण ज्याला म्हणतो ना की विषयांतर होईल, पण असं काही नाही. शेवटी आता अध्यात्माचाच विषय की जी गोष्ट नैवेद्यामध्ये अगदी पाहिजेच असते. तर असं की तुम्हाला जर तांदूळ बनवण्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा, मी नक्की ती रेसिपी देखील तुम्हाला सांगेल. तर अशा प्रकारे झालेली सेवा स्वामींच्या चरणी आपण अर्पण करूया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.